नमस्कार मित्रांनो, मी PSI शुभम काशीनाथ पिजारे. 2024 ला मला कॅपो ही क्लास 1 अशा पद्धतीची पोस्ट मिळाली आहे. कॅपो क्लास 1. ठीक आहे. तर आज आपण आपल्या मेंटरशिप प्रोग्राम जो आहे त्याच्यासाठी एक ओपन सेशन घेतोय, ज्याच्यामध्ये नेमका मेंटरशिप प्रोग्राम काय आहे, हा जो मुलांचा इन्क्वायरीमध्ये कन्सर्न आढळलेला आहे तो आपल्याला क्लिअर करायचा आहे. ओके. आता नेमका काय मेंटरशिप प्रोग्राम आहे आपला, याबद्दल आपण जाणून घेऊ. ठीक आहे. एक सुरुवातीला मी एक इंट्रोड्यूस करताना ह्या गोष्टी सांगतो की हा नेमका मेंटरशिप प्रोग्राम का बरं आपण लॉन्च केला आहे. तर आता मला जे अभ्यासाच्या फेजमध्ये जाणवलेल्या गोष्टी आहे म्हणजे काय की योग्य मार्गदर्शन. मुळात मुलांना पुस्तकं खूप सारे आहेत, मटेरियल खूप आहे, परंतु त्या पुस्तकातून आपण नेमकं काय घ्यायचं. म्हणजे एक बघा की एक राजहंस असतो ना, त्याला पाण्यातलं दूध जशा पद्धतीनं पिता आलं पाहिजे तसं विद्यार्थ्याचं झालं पाहिजे. आता ते दूध नेमकं कसं प्यायचं, म्हणजे कशा पद्धतीनं तुम्ही त्या पाण्यामधून तुमचं दूध वेगळं करू शकले पाहिजे. म्हणजे इन द सेन्स की एवढ्या सगळ्या मटेरियल मधून तुमचा जो कंटेंट आहे, जो परीक्षेसाठी आवश्यक आहे, परीक्षेची रिक्वायरमेंट आहे, तो तुम्ही कसा म्हणजे कॅच करू शकले पाहिजे किंवा मग कसा वेगळा करू शकले पाहिजे, यासाठी हा मेंटरशिप प्रोग्राम असणार आहे. तर नेमका अभ्यास कसा करायचा हा मुद्दा पुढे ठेवून आपण हा मेंटरशिप प्रोग्राम ठेवलेला आहे. ठीक आहे. तर आता नेमकं या मेंटरशिप प्रोग्राम मध्ये काय फीचर्स राहणार आहे ते आपण जाणून घेणार आहोत. ओके. तर बघा, आता हे एक बॅनर आहे ज्याच्यामध्ये या बाबी दिलेल्या आहे की पहिलं काय आहे की परीक्षेच्या दिवसापर्यंत अभ्यासाचे तंतोतंत नियोजन. ओके. ही गोष्ट तर सगळ्यात आवश्यक असते. म्हणजे आपल्याला काय करायचं, कुठल्या मोमेंटला काय करायचं. म्हणजे आता बघा, एक साधी गोष्ट आहे की तुम्ही सुरुवातीचा 1 महिना अभ्यास करताय तर एक फाउंडेशन तयार करायला पाहिजे की सिलेबस सेट करणं. म्हणजे काय, अभ्यासाची रिक्वायरमेंट ओळखून सिलेबस व्यवस्थित पद्धतीनं म्हणजे चेक करून एक मिनिमम कंटेंट जो आहे सेट करणं, याला म्हणतात तुमच्या अभ्यासाचं फाउंडेशन सेट करणं. तर हे पहिल्या टप्प्यात करायचं असतं, त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यात त्याच्यात व्हॅल्यू ॲडिशन करायचं असतं, त्यानंतर त्याला रिव्हिजन पॅरलली तुम्हाला टेस्ट सॉल्व्ह करायचे असतात, फायनलला शेवटी मग तुम्हाला अप्रोच बिल्ड करून एक्झाम हॉलची स्ट्रॅटेजी डिसाईड करायची असते. ह्या प्रत्येक गोष्टीचे एक प्रॉपर टप्पे आहेत. हे टप्पे आपल्याला जाणून घेताना कुठंतरी एक योग्य मार्गदर्शक गरजेचा असतो. काय होतं की तुम्ही प्रत्येक वेळी अभ्यास करताय किंवा मग प्रोसिजर मधून जातायत, पण आपल्याला असं काही काळानंतर असं लक्षात येतं की आपल्याला कायम अपयश येते. मग त्या अपयशाच्या मानसिकतेमध्ये आपण असे जे डिसिजन आहे ते तंतोतंत घेणं आपल्याला पॉसिबल होते. त्यासाठी मार्गदर्शन म्हणून आपण हा प्रोग्राम घेऊन येतोय. ओके. आता याच्यातला हा जो पॉइंट आहे तंतोतंत नियोजन, तर ते नेमकं कसं असणार आहे. तर बघा, तर तर बघा, अशा पद्धतीने जे आपलं एक 10 दिवसाचं प्रत्येक वेळी शेड्यूल असणार आहे. आता हे 10 दिवसाचं आहे. मे बी जशी आता फाउंडेशन आहे याच्यामध्ये तुम्हाला काही फॅक्ट कलेक्ट करायचे आहे म्हणून हे 10 दिवसाचं शेड्यूल ठेवलेलं आहे. आणि त्याच्या पुढचं जे शेड्यूल असेल ते कॉम्प्रेस होत येऊन 7 दिवसावर येईल. आणि अशा पद्धतीने तुमच्या एक साधारणतः परीक्षेच्या दिवसापर्यंत सगळं शेड्यूल जे आहे ते तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल. आता याच्यामध्ये ही पण एक बाब ठेवलेली आहे की मी हे डे वाईज शेड्यूल आहे, हे काही डेटला स्ट्रिक्ट नाही आहे. याला कारण असं की काय होतं की कधी कधी तुमचा एखादा दिवस तुम्ही काहीतरी बिमार पडले तर तो स्किप होणार आहे. मग तुम्हाला डेट वाईज जर असेल तर तुम्ही डिस्टर्ब होऊन जाल. पुढची मानसिकता हे डे वाईज असल्यामुळे माहिती आहे का, तुमचं एक शेड्यूल ठरलेलं असणार. मधातला डे जर समजा लॅप जरी झाला, तुम्ही नाही करू शकले त्या दिवशी अभ्यास, तरी सुद्धा तुम्ही या डे वाईज शेड्यूलचा फायदा घेऊन पुढच्या डेला तो जो डे आहे तो कंटिन्यू करू शकाल. म्हणून ह्या सगळ्या बाबींची काळजी घेऊन ही शेड्यूल दिलेलं आहे. आता बघा, या शेड्यूलमध्ये नेमकं दिवसामध्ये काय करायचं ते सुद्धा दिलेलं आहे. म्हणजे 20 मिनिट तुम्ही सुरुवातीला PYQ बघणार आहात, मग किती तास वाचणार आहात, त्यानंतर शेवटी मग ते PYQ लिंक करण्यासाठी तुम्ही किती वेळ देणार आहात. अशा पद्धतीने तुम्हाला प्रत्येक गोष्टीची कमांड दिली आहे. म्हणजे पहिल्या दिवशी कुठले टॉपिक वाचायचे, दुसऱ्या दिवशी कुठले टॉपिक वाचायचे, तिसऱ्या दिवशी कुठले वाचायचे, म्हणजे मॉर्निंगच्या टाइमला काय वाचायचं, दुपारी जेवणानंतर काय करायचं, संध्याकाळी काय करायचं आणि जेवणानंतर संध्याकाळच्या काय करायचं.
अशा पद्धतीने डिटेल शेड्यूल मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर म्हणजे हे दुसऱ्या दिवसाचं म्हणजे अशा 10 दिवसाचं शेड्यूल सुरुवातीला ठेवलेलं आहे. नंतर ते हळूहळू कॉम्प्रेस होत कमी कमी टाइम स्पॅन मध्ये एक रिव्हिजन सुरुवातीची तुमची फाउंडेशनची आहे साधारणतः 25 ते 30 दिवसामध्ये जाईल. त्याच्यानंतर दुसरी 20 दिवसामध्ये, थर्ड रिव्हिजन 15 दिवस आणि लास्ट रिव्हिजन जी असते जी बूस्टर रिव्हिजन असेल ती 10 दिवसामध्ये. अशा पद्धतीने आपण परीक्षेच्या दिवसापर्यंत प्लॅनिंग करणार आहोत. ओके, हे झालं तुमचं दिवसाचं नियोजन कसं असणार आहे याबद्दलचं आपल्या ओपन सेशन मधलं इंट्रोडक्शन. ओके, त्यानंतर बघा मी या सेशन मधून काय वेगळं देणार आहे जे तुम्हाला कुठेही मिळणार नाही, तर ते हे आहे. ठीक आहे. या सेशन मध्ये आता ही बुक लिस्ट तुम्ही एवढं महत्वाचं नाहीये, म्हणजे हे तर तुम्ही कुठून ना कुठून तुम्हाला मिळणार आहे, पण त्या पुढचे जे पॉइंट आहेत म्हणजे त्या पुढं असलेले जे पॉइंट आहेत हे तुमच्यासाठी खूप जास्त महत्वाचे आहे. का? म्हणजे बघा की म्हणजे काय होते की आपल्याला अभ्यासाला गाईड करताना ना बरेचदा आपण मिसगाईड होऊन जातो. म्हणजे आता खूप सारे पुस्तक आहेत, त्याच्यातून तुम्हाला काहीतरी कंटेंट काढायचा आहे, तो कसा सेग्रिगेट करायचा, तो वाचताना कसा वाचायचा, पीवायक्यू तुम्ही वाचताय तर पीवायक्यू मधलं तुम्हाला नेमकं काय घ्यायचं हे सांगणारे ही पीडीएफ आहे. ही पीडीएफ सुद्धा आपल्या तुम्हाला ऍपला अवेलेबल होऊन जाईल आणि त्याच्यामधून तुम्ही तुमच्या अभ्यासाची जी दिशा आहे ती जो तुमच्या अभ्यासाचा शार्पनेस आहे तो मेंटेन करू शकाल. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये बघा की आता पहिला पॉईंट दिला आहे की पुस्तक पूर्ण वाचायचे नसतात, त्याच्यातलं काय कंटेंट वाचायचं ते खाली मेन्शन केलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर दुसरा पॉईंट काय आहे की सिलेबसचा कोणताही टॉपिक स्किप करायचा नसतो. त्याच्यानंतर पीवायक्यू नेमके कसे बघावे म्हणजे आणि अभ्यासाचा वेळ जो आहे तो 1/3 पीवायक्यू वर कसा असला पाहिजे, मग फॅक्च्युअल कसे बघायचे, एलिमिनेशन कसं वापरायचं, लॉजिकल अँगलनं कसं वापरायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर पीवायक्यूच्या माध्यमातून तुम्ही लॉजिक कसं बिल्ड करायचं ते खाली मेन्शन केलेलं आहे. आणि त्यापुढं रिव्हिजन म्हणजे नेमकं काय असतं. रिव्हिजन म्हणजे रीरिडिंग नव्हे की तुम्ही पहिल्या वेळी रिव्हिजन केलं परत रिव्हिजन करताय, हे नाही, याला रिव्हिजन नाही म्हणत, त्याला म्हणजे तुम्ही फक्त रीरिडिंग करताय. म्हणून रिव्हिजन म्हणजे काय, तुम्ही वाईजली त्या कंटेंटला परत हे म्हणजे परत बघितलं पाहिजे. ते मी या पीडीएफच्या माध्यमातून तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं की प्राथमिक चौकट, मी सुरुवातीला म्हटलं ना की फाउंडेशन मध्ये प्रायमरी कंटेंट जो आहे तुम्हाला सेट करायचा असतो, तो कशा पद्धतीने सेट करायचं ते सुद्धा इथं मेन्शन केलेलं आहे. अभ्यास आणि आभास याच्यातला फरक म्हणजे प्रॅक्टिकली अभ्यास केला पाहिजे तुम्ही, आणि त्या दोन गोष्टीमधला फरक जो आहे तो काय असतो हा सुद्धा एक महत्वाचा पॉईंट असणार आहे. त्याच्यानंतर नोट्सचं महत्व काय आहे हे सगळं इथं मेन्शन केलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर नेमकं कशा पद्धतीने त्या नोट्स असल्या पाहिजे त्या पण गोष्टी. त्यापुढे सगळ्यात महत्वाचं की कंटेंट कसा बिल्ड करायचा आणि लॉजिक कसं डेव्हलप करायचं, म्हणजे कंटेंट बिल्ड करताना कशा पद्धतीने वाचन करायचं आणि लॉजिक कशा पद्धतीनं आपण बूस्ट करायचं, ह्या सगळ्या गोष्टी इथं मेन्शन केलेल्या आहे. ओके, आता येऊ नेमका या प्रोग्राम मध्ये स्टेप बाय स्टेप कशा गोष्टी असणार आहे. सुरुवातीला बघा तुम्ही ऍडमिशन घेतली की अशा पद्धतीचं एक स्टुडंट प्रोफाईल तुम्हाला मिळणार आहे. ओके, या स्टुडंट प्रोफाईल मध्ये तुमची मूलभूत माहिती, तुमची डिग्रीचा पॅटर्न कुठला आहे. एखादा बीएचा विद्यार्थी असेल त्याला एक हिस्ट्री वाचायला एवढं काही म्हणजे अवघड जाणार नाही किंवा मग तो यूज टू असेल, पण तो इंजिनिअरिंगचा विद्यार्थी असेल तर त्याला हिस्ट्री वाचताना थोडीशी अडचण जाऊ शकते, पण त्याचं सायन्स कुठेतरी बेटर असू शकते. मग तुमची ही मूलभूत माहिती घेऊन त्यानुसार तुम्हाला रिव्ह्यू दिले जातील किंवा मग सुधारणा सुचवल्या जातील की ठीक आहे तुम्ही या सेक्टरमध्ये काम करणं अपेक्षित आहे. आता जसं की ती मूलभूत माहिती असणार आहे, त्याच्यानंतर तुमची परीक्षा पार्श्वभूमी, तुम्ही किती मेन्स दिल्या आहे, कशा पद्धतीच्या दिल्या आहे आणि नेमकं काय त्याच्यामध्ये कमी राहिले किंवा काय पूर्वपरीक्षा किती दिल्या आहे, मागच्या पूर्वपरीक्षांचा तुमचा अनुभव कसा होता, ह्या सगळ्या बाबी. ठीक आहे. अभ्यासाची स्थिती म्हणजे तुम्ही कुठं आहात नेमकं, की तुम्ही किती अभ्यास करू शकता, एक 10 तास बसता तर त्याला क्वालिटी स्टडी काय असतो, ह्या सगळ्या गोष्टीची माहिती तुमच्याकडून जाणून घेतली जाणार आहे. त्यानंतर अशा पद्धतीनं एक विषयांचं स्ट्रक्चर असणार आहे. म्हणजे काय की बघा की तुमचा एखादा विषय असेल त्याची तयारीची पातळी काय आहे, म्हणजे कमकुवत आहे, मजबूत आहे किंवा मध्यम आहे किंवा मजबूत आहे.
वेगळं वेगळं, तुम्ही वापरलेलं पुस्तक कुठलं असणार आहे, तुम्ही त्याच्या नोट्स तयार केल्या आहे का नाही, हे सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या जाईल. आणि जे 15 दिवसाचं 10 दिवसाचा प्लॅन दिला जातोय त्याच्यामध्ये मग तुम्हाला स्पेशली तुमच्या हिशोबाने एक पर्टिक्युलर चेंजेस जे आहेत ते रेकमेंड केले जातील. ओके, त्यानंतर पुढचा मुद्दा आहे की पीवायक्यूचं अनालिसिस केलं आहे का, मग ते कशा पद्धतीने केलं आहे, फॅक्च्युअल अँगलने केलंय की लॉजिकल अँगलने केलंय, हे सुद्धा माहिती तुमच्याकडून जाणून घेतली जाईल. तुम्ही किती टेस्ट दिलेले आहे, टेस्ट मधला तुमचा काय अनुभव राहतो, हे प्रोफाईल माझ्याकडून जेव्हा फॉलोअप डिस्कशन होईल, तुम्ही इथे येऊन पण डिस्कशन करू शकता किंवा मग आपलं कॉलच्या माध्यमातून मी तुमच्यासोबत कनेक्ट राहणारच आहे. आवश्यकतेनुसार तुम्ही मला एक 15 दिवसांनी कॉल वगैरे जर केला तर मी तुमचे सगळे जे डाऊट आहे त्या काळामध्ये अभ्यासाच्या संदर्भातले मी ते सॉल्व्ह करेल. ओके, तर तुमची टेस्टचं विश्लेषण केलेलं आहे का, टेस्ट दिल्यानंतर तुम्हाला त्याच्यातून काय जाणवलं, ठीक आहे. त्यानंतर पुढची म्हणजे तुमचं नॉर्मली स्कोर काय येतो किंवा मग वेळेच्या व्यवस्थापनाची समस्या आहे की कुठली समस्या आहे, ह्या सगळ्या जाणून घेतल्या. अभ्यासातील शिस्त, तुमची अभ्यासातील शिस्त कशी आहे, मग त्यानुसार मी काही मुद्दे तुम्हाला सुचवेल. तुमच्या अभ्यास जो असतो ना तो कुठेतरी तुमच्या रिअल जे रुटीन असते त्याच्याशी कनेक्टेड असतो. मग त्या कनेक्टेड अभ्यासाला जर तुम्हाला बॅलन्स करायचं असेल तर तुमचं रुटीन सेट करणं अपेक्षित असते. आपण त्या मुद्द्यांवर सुद्धा या मेंटरशिपच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत. त्यानंतर तुमची मेंटरशिप कडून काय अपेक्षा आहे आणि स्ट्रॅटेजी हवी आहे, अभ्यास प्लॅन हवा आहे किंवा मग कुठल्या लँग्वेजमध्ये हवा, या सगळ्या गोष्टी आपण तुमच्याकडून कलेक्ट करणार आहोत. ओके, पुढचं सगळ्यात मोठा की फॅक्टर आपल्या मेंटरशिप प्रोग्रामचा काय राहणार आहे. तर बघा, एक एक्झाम्पल म्हणून मी एक सिलेबस दिला आहे, इकॉनॉमिक्सचा सिलेबस, पण अशा पद्धतीने तुम्हाला सगळ्या विषय इव्हन करंट या विषयाचा सुद्धा तुम्हाला सिलेबस डिकोड करून दिला जाईल. ठीक आहे, आता हा इकॉनॉमिक्सचा मॉडेल सिलेबस, ठीक आहे, पूर्व परीक्षेसाठी डिकोडेड करून दिला. आता हा राष्ट्रीय उत्पन्न टॉपिक करावा असं आपल्या आयोगाच्या सिलेबसमध्ये मेन्शन केलेलं आहे, पण त्यामध्ये नेमकं काय करायचं हे कोणालाच माहिती नसते. आणि म्हणूनच आपलं काय होतंय की देसले सरांच्या पुस्तकामधून काहीतरी वाचतोय, कोळंबे सरांच्या पुस्तकामधून काहीतरी वाचतोय आणि असा फापट पसारा वाढत चाललेला असतो. पण त्याला सेट कसं करायचं ते आहे डिकोडेड सिलेबसच्या माध्यमातून. आणि पर्टिक्युलर त्या म्हणजे सिलेबसच्या टॉपिकमध्ये काय नेमकं करायला पाहिजे ते इथं मेन्शन केलं आहे. जसं की संकल्पना कुठल्या करायच्या, तर मग जीडीपी करायला लागतं, त्याच्यानंतर क्षेत्रीय जीडीपी करायचा असतो, जीडीपी करायचा असतो, जीएनपी करायचा असतो, त्याच्यानंतर एनडीपी करायचा असतो, एनएनपी करायचा असतो. तर ह्या बेसिक कन्सेप्ट करायच्या असतात. हे एवढं डिटेल व्यवस्थित पद्धतीनं. त्याच्यानंतर जर राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप आहे तर मग त्याच्यामध्ये नेमकं काय करायचं आहे, जीडीपी डिप्लेटर प्राइस नुसार कशा पद्धतीचं आहे. त्यानंतर तुमचे पुढचे पॉईंट ग्रीन जीडीपी, कृषी उद्योग. आता हा टॉपिक एवढाच करायचा असतो, हा टॉपिक एवढाच करायचा असतो. ही बाब तुम्हाला नाही सांगणार कुठे, तुम्हाला फक्त काय नोट्स दिले जातात. नोट्स सुद्धा अशा असतात की खूप अशा वास्ट नोट्स असतात, त्या चाललेल्या आहे. त्याच्यातलं फक्त एवढं पिक करायचं असतं. एवढ्याच बेसिसवर हा जो कंटेंट प्राथमिक चौकट तुम्ही सेट केलेला आहे त्या प्राथमिक चौकटीच्या बेसिसवरच तुम्हाला पुढे काम करायचं असतं. हे बरेचदा मिसिंग असते. म्हणून तुमच्या अभ्यासाला दिशा असण्याच्या म्हणजे दिशा असणं जे आहे ते पॉसिबल होत नाही. माणूस कुठेतरी मिसगाईड चालतो. ठीक आहे, आपल्याला ती दिशा पर्टिक्युलर पकडून ठेवण्यासाठी मी ह्या गोष्टी तुमच्यासाठी आणलेल्या आहेत. ठीक आहे, आता हा सिलेबसचा एक पॉईंट तुम्हाला एक्सप्लेन केला मी. तुम्ही बघा पुढचा म्हणजे पूर्ण सिलेबस म्हणजे इकॉनॉमिक्सचा 3 ओळीमधले दिलेला सिलेबस मी 6 पेजेसवर तुम्हाला डिकोड करून दिलेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आता हा जो उद्योग टॉपिक आहे त्याच्यामध्ये काय करायला पाहिजे, त्याच्यानंतर पुढचं बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणजे परकीय व्यापार टॉपिक कसा करायचा, त्याच्यानंतर बँकिंग कसं करायचा, तुमचं दारिद्र्य व बेरोजगारी टॉपिक मध्ये नेमकं काय करायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर मुद्रा नीती टॉपिक मध्ये काय करायचंय, राजकोषीय नीती टॉपिक मध्ये काय करायचंय. ठीक आहे, त्याच्यानंतर तुटीचा अर्थपरिणाम जो राजकोषीय नीती मधलं. त्यानंतर अर्थसंकल्प टॉपिक मध्ये काय करायचंय नेमकं. त्याच्यानंतर टॅक्स ज्या टर्म असतात त्याच्यात नेमकं काय करायचं आणि लेखा व लेखापरीक्षण. म्हणजे पूर्ण सिलेबस जवळजवळ मी तुम्हाला एक्सप्लेन करून ठेवलेला आहे आणि असं प्रत्येक विषयाचं होणार आहे. तर हे तुम्हाला जे मार्गदर्शन आहे हे जास्त व्हॅल्युएबल असणार आहे. ओके, येस. तर आपण पुढे बोलत होतो की महत्वाचं याच्यामध्ये काय असणार आहे. तर महत्वाचं काय आहे की आपल्याला नेमका कंटेंट जो आहे तो कशा पद्धतीने सेट करायचा आहे.
ठीक आहे, आणि लॉजिक कसं डेव्हलप करायचं आहे. म्हणजे हे माझ्या मेंटरशिप मधलं नाविन्य हेच असणार आहे की तुम्हाला नेमकं कशा पद्धतीने काम करायचं, नेमकं कंटेंट सेट करताना नेमके कुठले पॉईंट पाठच करणं अपेक्षित आहे, कुठले पॉईंट असे आहेत की जे फक्त रीडिंग मध्ये असणं अपेक्षित आहे, कुठल्या पॉईंटच्या माध्यमातून तुम्ही प्रश्न वाचताना किंवा प्रश्न टॅकल करताना ते तुम्हाला जरी ते डायरेक्टली मेन्शन केलेले नसले तरी सुद्धा ते कसे फायदेशीर ठरणार आहे, ह्या सगळ्या बाबी आपण याच्या माध्यमातून घेणार आहोत. त्यानंतर पुढची महत्वाची गोष्ट की आपल्या मेंटरशिपच्या माध्यमातून सगळ्यात महत्वाची बाब जी होणार आहे ती काय आहे, एलिमिनेशन टेक्निक. म्हणजे बघा आपल्याला याच्यातून काय शिकायचंय, एलिमिनेशन टेक्निक असो, लॉजिकल गेस असो, एज्युकेटेड गेस असो आणि त्यासोबतच एक पॉझिटिव्ह अप्रोच, ह्या चारही गोष्टी एक सायमल्टेनियसली आपण शिकायच्या आणि त्याचं एकत्रित इम्प्लिमेंटेशन सुद्धा आपण शिकायचंय. त्या माध्यमातून म्हणजे आता ह्यामध्ये मी ह्या सगळ्या गोष्टी मेन्शन केल्या की नेमकं कशा पद्धतीने असणार आहे, याचं एक वेगळे सेपरेट लेक्चर तुम्हाला मिळणार आहे जे रेकॉर्डेड आपल्या ऍपला अवेलेबल होणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर याच्यामध्ये नेमकं काय असतं, मग आता एलिमिनेशन टेक्निक आहे तर मग हा क्वेश्चन समजा एक आपण एक्सप्लेन करू की आता याच्यामध्ये हे स्टेटमेंट जर तुम्हाला माहिती असेल, ठीक आहे, तुमचं बेसिक नॉलेज एक स्टेटमेंट माहित आहे, तेवढं एक स्टेटमेंट जर तुम्ही हायलाइट केलं आणि तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला डायरेक्ट आन्सर मिळून जाते. मग ह्या अशा पद्धतीने कसं वर्कआउट करायचं असतं. ठीक आहे, जर समजा हा एक क्वेश्चन आहे की जी ह्या कलमाबद्दल विचारला आहे कुठलं बरोबर आहे, ऑब्विसली जी या कलमामध्ये काहीतरी एक संकल्पना असणार आहे असा विचार जर तुम्ही बेसिक केला आणि मग आता त्याच्यामध्ये कुठली असायला पाहिजे असा जर अंदाज लावला तर हे दोन ऑप्शन जे आहेत इथे दोन दोन पर्याय दिले आहेत तर ते इलिमिनेट होऊन जातात. आता दोनच ऑप्शन तुमच्याकडे शिल्लक राहतात. त्याच्यात सुद्धा एवढं एक्सप्लेनेटिव्ह जे दिलेलं आहे तेच आन्सर असू शकते असा जर विचार केला आणि आन्सर टिक केलं तर तेच आन्सर तुम्हाला मिळेल. ठीक आहे, हा बेसिक क्वेश्चन आहे, मे बी तुमचं पाठांतर असू शकते पण पाठांतर नसताना सुद्धा अशा सिनारिओने हा क्वेश्चन टॅकल केला जाऊ शकतो किंवा अशा प्रकारचे क्वेश्चन टॅकल केले जाऊ शकतात, हे आपल्याला या माध्यमातून शिकायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन समजा पुढचा मुद्दा की एज्युकेटेड गेस हा सुद्धा एक पार्ट असणार आहे आपल्या मेंटरशिप प्रोग्रामचा. याचं रेकॉर्डेड म्हणजे रिसेंटली जी प्रिलिमची एक्झाम झाली आहे त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टीवर कशा पद्धतीने क्वेश्चन रिफ्लेक्ट झाले आणि मी तुम्हाला हेच एक क्वेश्चन पेपर नाही याच्या मागे जर समजा तुम्ही बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की खूप सारे असे म्हणजे एक प्रश्न आहेत ज्यामध्ये या अँगलनी ह्या गोष्टी इम्प्लिमेंट होऊ शकतात. तर हेच आपल्याला शोधायचं आहे. ही जी एक्झामची रिक्वायरमेंट आहे ती आपल्याला पिक करायची आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला आपला रिझल्ट घेऊन जायचा आहे आणि आपली फायनल पोस्ट फिक्स करायची. ठीक आहे, आता जसं की एज्युकेटेड गेस कसा वापरावा, आता याचं एक्झाम्पल, आता हे एक साधे गोष्टी आहे की तुम्ही हा क्वेश्चन ग्रुप बी ला आला होता, नीळ उत्पादक शेतकऱ्यांना मळेवाल्यांविरुद्ध उठावात यश मिळण्याचे कारण काय होते. साधा एक विचार करा की शेतकऱ्यांना यश विचारलेलं आहे ना. ठीक आहे, तर मग आता काय उपक्रमशीलता व सहकार्य संघटन, हे मळेवाल्यांमध्ये पडलेली फूट आणि शेतकरी ऐक्य. एक साधा विचार करा की आपल्याला विचारलं काय शेतकऱ्यांना ना, मग शेतकऱ्याच्या अँगलनी विचार करा ना, तर तुम्हाला लक्षात येईल की हे तीनच स्टेटमेंट जे आहे ते शेतकऱ्यांच्या अँगलनी आहेत, हे जे आहे मळेवाल्यांच्या अँगलनी आहे. तर मग हे स्टेटमेंट चुकवण्यासाठी ऍड करून दिलंय हे लक्षात आलं पाहिजे. मग हे कधी लक्षात येणार जेव्हा तुम्ही अशा ऍक्टिव्ह माइंडसेटने की बाबा असं काहीतरी असते असा विचार करून प्रश्नांकडे पाहाल तेव्हा तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात येणार आहे आणि त्याचं तुम्हाला आन्सर मिळून जाईल. ठीक आहे, ह्याच्यामध्ये भरपूर काही क्वेश्चन मी एक्सप्लेन केलेले आहे ते तुम्हाला लॉजिकल जे लेक्चर आहे लॉजिकशी रिलेटेड त्याच्यामध्ये मिळून जाईल. ओके, त्यानंतर पुढचा पॉईंट जो आहे पॉझिटिव्ह अप्रोचचा तुम्हाला कसा फायदा करून घेता येऊ शकतो. ठीक आहे, तर ते सुद्धा इथून मी या आपल्या मेंटरशिप प्रोग्रामच्या माध्यमातून तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. जसं की आता बघा की नेमकं पॉझिटिव्ह अप्रोच कसं वापरू शकतो याचं एखादं एक्झाम्पल मी जर तुम्हाला सजेस्ट केलं. ठीक आहे, आता हे एक बघा की हा एक तुमच्या सिलेबसच्या पॉइंटच्या बाहेर गेलेला क्वेश्चन आहे. म्हणजे ऍक्च्युअली तो सिलेबस मध्येच आहे पण आपण एवढं डिटेल करत नाही. ठीक आहे, तर मग आता काय विचारलं लेखापालनाची तत्वे. मला असं म्हणणं आहे की आपल्याला लेखापालनाची तत्वे माहितीच नाही आणि ऑलरेडी कन्व्हेन्शनल पार्टच्या बाहेर जाऊन तो क्वेश्चन विचारलाय. मग याला थोडासा ढिला अप्रोच ठीक आहे असू शकते. या अँगलनं जर विचार केला तर उपरजित तत्व, भौतिकतेचे तत्व, मौद्रिक एकक तत्व आणि आर्थिक घटक तत्व ऑप्शन जास्ती इन्क्लुझिव्ह जर दिलेलं तर हे दोनच ऑप्शन इन्क्लुझिव्ह आहे.
त्याच्यामध्ये आता एबीडी सी खोडण्यालायक आहे का नाही ना, मग ऑल ऑफ द अबव मारा आणि आन्सर घेऊन जा. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला कसं वर्कआउट करता येऊ शकते हे तुम्ही या माध्यमातून लक्षात येणार आहे तुम्हाला. ठीक आहे, त्याच्यानंतर लॉजिकल अप्रोच. आता बघा, आधी ज्या गोष्टी आपण बघितल्या की आपण एलिमिनेशन टेक्निक बघितल्या, त्याच्यानंतर एज्युकेटेड गेस बघितलं, त्यानंतर तुमचं पॉझिटिव्ह अप्रोच बघितलं, ह्या सगळ्यांचा सार मिळून म्हणजे काय तर लॉजिकल म्हणजे अप्रोच. मग ह्या सगळ्या गोष्टी एका ठिकाणी इम्प्लिमेंट करता आल्या किंवा वेगवेगळे इम्प्लिमेंट करता आल्या, ते झालं लॉजिकल अप्रोच. आणि याच्या बाहेर जाऊन सुद्धा जेव्हा तुम्ही एक तुमचं नॉलेज इम्प्लिमेंट करताय ते सुद्धा याच माध्यमातून. जसं याचं एक्झाम्पल जर आपण द्यायचं झालं तर आता हा एक क्वेश्चन आहे, बेसिक क्वेश्चन आहे की मेक इन इंडिया .2 असा क्वेश्चन आला होता. मेक इन इंडिया हे नॉर्मली आपल्याला माहित असते की उद्योग क्षेत्रासाठी आहे, पण त्याच्यानंतर तुम्हाला जर लक्षात आलं की उद्योग क्षेत्रासाठी आहे पण याच्यात मी .2 म्हणून म्हटलंय, मग काय तर कदाचित आणखी क्षेत्र ऍड केले जाऊ शकतात, केले असू शकतात. मग त्या अँगलने जर विचार केला तर उद्योग क्षेत्रात 3 पॉईंट दिलेलेच आहे, पण मत्स्यपालन घ्यायचं की नाही हे कशावरून ठरवणार आपण, याच्यावरून. आणि ते घेऊन जाणार कारण .2 आहे तर कार्यक्रमामध्ये सुधारणा करण्यासाठी 0.2 आणलेला असणार आहे, 2.0 आणलेला असणार आहे, त्याच्यासाठी म्हणून आपल्याला मत्स्यपालन घ्यायचं आहे. आणि हे आहे एक लॉजिकल गेस की तुम्ही कशा पद्धतीने हे वर्कआउट करू शकता. ठीक आहे, हा एक क्वेश्चन जसा दिलाय की 15 पदाची बेरीज, 15 आकडा आहे, एक याची बेरीज असणार आहे तर 15 कुठंतरी असणार आहे. मग 15 असलेले ऑप्शन हे पण नाहीये, हे पण नाहीये, 50-50 वर पोहोचले तुम्ही. मग आता ह्याच्यातून थोडस जर तुम्ही अंदाज लावला की विषम संख्या असते, क्रॉस असते, तर मग तुम्हाला डायरेक्ट आन्सर पण मिळणार आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला कधी कधी तुमचं नॉलेज जे आहे ते नसताना सुद्धा तुम्ही घाबरले नाही प्रश्नाला पाहून, तर प्रश्न कसा सुटू शकतो ह्या सगळ्या बाबी ह्या सेशनमध्ये मेन्शन केलेले आहे. लॉजिकल अप्रोचचं जे सेशन आहे ते तुम्हाला रेकॉर्डेड मिळणारच आहे. ठीक आहे, हे सुद्धा त्याचे काही एक्झाम्पल आहे. परत मेन्शन करतोय की या जी आपला मेंटरशिप प्रोग्राम आहे त्याच्यात वेगळी असणारी बाब म्हणजे ही आहे की तुम्हाला अभ्यास कसा करायचा हे मांडलं जाणार आहे. कंटेंट तुम्हाला तुमचाच करायचा आहे. मी काही त्याच्यामध्ये कंटेंट तुम्ही हे करा किंवा ते मी नॉर्मली सजेस्ट करेल की हे ठीक आहे, अशा सिलेबसचे पॉईंट आहे, असं असलं पाहिजे. पण त्यापेक्षा वेगळं जाऊन काय करायचं की पहिला पॉईंट जसा मगाशी सांगितलं मी तुम्हाला की कोणतेही पुस्तक वाचायचं नाही तर टॉपिक फोकस करायचा आहे. त्याच्यानंतर अदर सुद्धा पॉईंट मेन्शन केलेले आहे की जसं की PYQ बघताना नेमके कसे बघायचे, अप्रोच नेमका तुमचा कसा बिल्ड करायचा असतो, प्राथमिक चौकट कशी सेट करायची असते, अभ्यास आणि आभास याच्यातला काय फरक असतो, नोट्स किती महत्वाचे असतात. ठीक आहे, ह्या सगळ्या बाबी आणि शेवटी काय तर कंटेंट कसा डेव्हलप करायचा आणि लॉजिक कसं डेव्हलप करायचं, ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत आपल्या या प्रोग्रामच्या माध्यमातून तुम्हाला शिकायला मिळणार आहे. मित्रहो, ऍट द एंड मी ह्याच गोष्टी सांगतो की सक्सेस इज जस्ट अ प्रोसेस, सो टेक केअर ऑफ प्रोसेस. आणि त्या प्रोसेसची केअर करण्यासाठी आपल्याला हा प्रोग्राम आहे. तुमची प्रोसेसची काळजी घेणं की तुमचा हा 90 दिवसाचा 100 दिवसाचा जो स्पॅन आहे त्याला तुम्ही किती व्यवस्थित पद्धतीने वापरता, त्यामध्ये किती कॉन्शियसली तुम्ही तुमचा अभ्यास करता, त्याला कशी दिशा ठेवता, ह्यानुसार ह्या गोष्टी तुमच्या वर्कआउट होणार आहे. आणि तुम्हाला फायनली समजा प्रिलिम तुम्ही क्वालिफाय होऊन पुढच्या टप्प्यावर जाणार आहात. त्यामुळे त्या प्रोसेसची काळजी घेण्यासाठी तुमच्या सोबत मी राहणार आहे. यासाठी तुम्हाला ही मेंटरशिप प्रोग्राम जो आहे तो हेल्प करणार आहे. त्यामुळं माझं तुम्हाला असं मत आहे की तुम्ही या मेंटरशिप प्रोग्रामच्या माध्यमातून ज्या मिळणाऱ्या तुम्हाला बाबी आहे त्या सगळ्या बाबी ज्या आहे तर तुम्ही कॉन्शियसली त्याचा फायदा घ्याल आणि स्वतः एनरोल करून आपल्या स्पॉटलाइटच्या प्लॅटफॉर्मला ऍपला सुद्धा ती बॅच अवेलेबल झालेली आहे. त्यामध्ये तुम्ही एनरोल करून तुम्ही या सगळ्या जो मी तुम्हाला वेगळं मार्गदर्शन करणार आहे त्याचा फायदा घ्याल अशी अपेक्षा करतो. बाकी मी आहेच तुमच्यासोबत. नक्कीच तुम्हाला यावर्षी 2026 मध्ये पोस्ट मिळणार आहे. त्या पोस्टसाठी तुमच्या अभ्यासासाठी शुभेच्छा. आणि आपलं हे जे सेशन आहे ते आपण इथं थांबवतोय. धन्यवाद.